मोठ्या प्रतीक्षेनंतर पाऊस या ठिकाणी आला होता आणि थांबला. काही भागांमध्ये तो बरसला आणि पुढे देखील काही काळ आणखीनही महाराष्ट्रामध्ये राहण्याची शक्यता आहे. अशा पावसाची प्रतीक्षा अद्यापही संपलेली नाही. मात्र येणाऱ्या काळांमध्ये हा पाऊस आणखीन जोर धरेल अशा प्रकारची शक्यता मात्र वर्तवण्यात येणार आहे. व आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत. त्याआधी तुम्ही माझ्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर तुमचा जास्त वेळ न घेता आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. राज्याच्या बऱ्याच साऱ्या भागांमध्ये गेल्या 2 दिवसांपासून मान्सून सकारात्मक अशी हजेरी लावते. पुणे असेल, अहिल्यानगर असेल किंवा काही भाग असेल, नाशिक जवळपास जळगाव असेल किंवा याचबरोबर बुलढाणा, यवतमाळ काही भागांमध्ये, नागपूरमध्ये असेल किंवा इतर पश्चिम म्हणजेच की महाराष्ट्रामध्ये असेल काही भागांमध्ये या पावसानं खूप मोठी हजेरी लावलेली आहे. परंतु शेतकरी अद्यापही देखील पेरणीसाठी आवश्यक असलेल्या पावसाच्या प्रतीक्षेत आहे. तर काही भागांमध्ये शेतकरी थेंब पाडण्याचा प्रतीक्षा करत आहे. अशा पाहिलेल्या आता कालपासून एक वातावरण अतिशय सकारात्मक झालेलं आहे की म्हणजेच की मस्कुरन हाय हीट लो असे अनेक सारे कारण मान्सूनच्या पुढच्या वाटचालीसाठी पोषक असे आहे. म्हणजेच की MGO आता सध्या म्हणजेच की फेज 2 मध्ये अर्थात मेडन जुलियन ऑस्कलेशन जे पूर्वेकडे म्हणजेच की वारा पाऊस वाहणारे जी काही एक स्पंदन असतात जस की MGOचा देखील मोठ्या प्रमाणात मान्सूनवरती परिणाम होतो. हे सुद्धा आता सर्व सकारात्मक असल्यामुळे मान्सूनमध्ये किंवा पुढच्या पावसांमध्ये आणखीनही जोर वाढण्याची शक्यता आहे आणि साधारणपणे 28-29 तारखेनंतर मोठ्या प्रमाणात वाढू शकतो. परंतु आजपासून देखील पुढील 2 दिवस राज्यांमध्ये जवळपास 15 जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात येत आहे. जी काही जिल्ह्यांमध्ये येलो अलर्ट सुद्धा देण्यात आहे. तर काही जिल्ह्यांमध्ये सुद्धा जसं की जळगाव असेल, काही असेल किंवा हिंगोली, बुलढाण्यामध्ये मेहकर असेल किंवा वाशिम रिसॉर्ट असेल, यवतमाळ भरपूर सारा असा मोठ्या पावसाच्या प्रतीक्षेत आहे. परंतु मोठ्या प्रमाणात पाऊस भागांमध्ये दिसू शकतो. नांदेड बऱ्याच साऱ्या भागांमध्ये म्हणजेच की चांगल्या पावसाच्या शक्यता आहे. तर पश्चिम महाराष्ट्र असेल किंवा नाशिकचा घाटमाथा असेल, पुणे असेल भागांमध्ये काही देखील मोठा पाऊस शेतकऱ्यांना पाहायला या ठिकाणी मिळणार आहे. तर याचबरोबर आपण जर बघितलं तर पुढील 4 ते 5 दिवसांमध्ये सुद्धा मान्सून अशा प्रकारे सकारात्मक राहण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात येत आहे. यवतमाळ असेल किंवा जे काही चंद्रपूर असेल या भागांमध्ये जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. अमरावती असेल किंवा अकोल्याचा काही भाग असेल, यवतमाळ याचबरोबर परभणीचा काही भाग असेल, छत्रपती संभाजीनगर, जळगाव असेल किंवा मध्य पूर्वी दक्षिणेकडील भाग असेल, धुळ्याचा काही भाग असेल, नाशिक याचप्रमाणे पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सांगली, सातारा, कोल्हापूर, सातारा दक्षिणेकडील भाग जो आहे या ठिकाणी पाऊस चांगला व पाऊस ठिकाणी येऊ शकतो. उर्वरित महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये येलो अलर्ट देण्यात आलेला आहे. या ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस होऊ शकतो. वीज कडकडत असतं तरी उदाहरण असलं की बीडच्या वाऱ्याच्या साऱ्या भागांमध्ये वडवणी म्हणजेच की जे काही एक पट्टा आहे तो अहिल्यानगरच्या पूर्वेकडील भाग आहे. या भागांमध्ये जोरदार विजेच्या कडकडात पाऊस होऊ शकतो. म्हणजेच की उद्या यांच्यामध्ये राज्यांमध्ये सर्वदूर थोडासा पाऊस व पसरवण्याची शक्यता वर्तवण्यात ठिकाणी येत आहे. तर म्हणजेच की 25 तारखेनंतर मोठ्या प्रमाणात पाऊस शक्यता बीडच्या भागातून पुढे पाऊस उद्या 2-3 दिवस हे भागांमध्ये पुढे सरकेल आणि नांदेडचा काही भाग आहे हा लातूर, धाराशिव या 2 जिल्ह्यांमध्ये याचप्रमाणे पुढे साताऱ्याचा भरपूर सारा जो काही गडचिरोली, नंदुरबार असेल, भंडारा, गोंदिया असेल हे जिल्हे येतात. अशाच नवीन अपडेटसाठी माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.